बॅलन्स शीटवर बँकेची काय परिस्थिती आहे ह्यासंबंधी आपल्या सर्वांना माहिती द्यावी या हेतूने आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. बँकेचे आमचे उपाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमुगरेकर, ज्येष्ठ संचालक आमचे बाबुरावजी कोंडेकर, रावणगावकर, गोविंदरावजी नागेलीकर, व्यंकटरावजी जालने, अजून कोण कोण म्हणजे बाकी कोणी आहे? हां सॉरी कुठे आहेत? आले नाही. श्रीमान केशवे, राजेश पावडे झाले. श्रीमान आमचे लुटे अजून हां आमचे श्रीमान मुसळे, बँकेचे कार्यकारी संचालक श्रीमान अजय कदम आलेत का? आमचे शिंदे मॅडम बसा. आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आपले सर्व पत्रकार मित्र, आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले प्रतिनिधी, सर्वांचं मी या प्रेस कॉन्फरन्समध्ये बँकेच्या अध्यक्ष या नात्यानं आपलं मनापासून स्वागत करतो. मला सांगायला अतिशय आनंद आहे की यावर्षी बँकेचा जो नफा आहे तो जवळपास 53 कोटी कुठे आहे त्याकडे? हां बँकेचा ढोबळ नफा ज्याला आपण म्हणतो तो 53 कोटी 75 लाख रुपये आहे. कारण एवढा प्रॉफिट जर आपण दाखवलं तर टॅक्स फार मोठ्या प्रमाणात लागतं. म्हणून आपल्याला काही वैधानिक तरतुदी करता येतात ज्यामुळं आपल्याला टॅक्समध्ये थोडीशी बचत होते. त्या सगळ्या आपण प्रोव्हिजन केल्यानंतर निव्वळ नफा आता 7 कोटी 32 लाख आहे. NPA देखील 15च्या आत आलेला आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे की फक्त 4 शाखा फक्त तोट्यात आहेत. किती? 5 शाखा तोट्या आहेत आमच्या, बाकी सगळ्या नफ्यामध्ये आहेत. मी तुम्हाला आमचं प्रशासकीय मंडळ गेल्यानंतर आमचं जे निवडून आलेले संचालक मंडळ आलं त्यानंतर बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. आज आपल्या यावर्षी जे आहे ना 2025-26 मध्ये भाग भांडवलामध्ये 3 कोटी 35 लाख रुपयाची वाढ झालेली आहे. ठेवी मात्र आमचं जे उद्दिष्ट होतं ते यावर्षी आम्हाला साध्य करता आलं नाही. कारण आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती होती आणि सरकार कर्ज माफ करणार अशा प्रकारची लोकांना आशा होती. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी थोडं ते टार्गेट आपल्याला अचीव करता आलं नाही. मार्च 2026 अखेर मी आत्ता सांगितलं आपल्याला की ढोबळ नफा 53 कोटी 75 लाख रुपये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनिष्ट तफावत ही कधीच वसूल झाली नव्हती. मी तुम्हाला सांगतो कारण बोकारे तुम्ही बँकेची तुम्हाला होतात म्हणून माहिती आहे.
ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही अनिश तफावतची वसुली देखील करू शकलो. डाटा सेंटर आपण उभारलं. याच्यापूर्वी आपल्या बँकेकडे डाटा सेंटर नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 165 लोकांवर आम्ही बँक चालवतो आहे. तसं आम्हाला सँक्शन जी स्ट्रेंथ आहे ती जवळपास 550 आहे. आता मध्ये आपल्याला सगळं नोकर भरतीचं तर माहीत आहे, त्याच्या विस्तारात मी जात नाही. ती आपली अडचण मोठ्या प्रमाणात आहे. आणखीन पुढच्या महिन्यामध्ये 10 लोक रिटायर होत आहेत, मी तुम्हाला सांगतो. म्हणून आम्ही सरकारला संचालक मंडळाच्या वतीनं लेखी पत्र पाठवलं आहे की तुम्ही कुण्याही एजन्सीला नेमा, भरती करा, आमचं कुणाचंही बँकेचं काही ऑब्जेक्शन नाही. आज आपण जर मराठवाड्या मधल्या बँकांचा जर आपण विचार केला, मला सांगायला अतिशय आनंद आहे की लातूरच्या नंतर नंबर 2 मध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आणि माझं स्वतःचं मत आहे, ज्या गतीनं आता ही वाढ झाली ही जर कायम राहिली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपली बँक गतवैभव मिळवू शकते. या बँकेला इतिहास आहे. पद्मश्री शामरावजी कदमानं या बँकेचं खूप वर्ष नेतृत्व केलं. मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या 2-2.5 वर्षापासून मी चेअरमन असताना मला आमच्या संचालकानं खूप मोठं सहकार्य केलं, म्हणून मी हे करू शकलो. कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळालं आणि विशेष म्हणजे गटसचिवाचंही सहकार्य मिळालं. त्यामुळं आम्हाला हे सर्व अचीव करता आलं. आणि आता तुम्हाला माहीत आहे की आमचं संचालक मंडळ हे केअरटेकर आहे. निवडणुकाचा प्रोग्राम लागलेला आहे. येत्या 2 महिन्यामध्ये निवडणुका होतील. नवीन बोर्ड येईपर्यंत आमचं संचालक मंडळ आहे, म्हणजे केअरटेकर आहे. आपण काही नवीन कर्ज वाटपही केलं. गोल्ड लोन नव्हतं अगोदर, आपण मध्ये गोल्ड लोनही सुरू केलं. आपणाला ट्रॅक्टर कर्ज पूर्वी बंद केलं होतं, आपण ट्रॅक्टर कर्जही सुरू केलं. म्हणजे खूप सुधारणा झाल्या आपल्या. आणि यावर्षी आम्ही कर्मचाऱ्याला बोनस दिलेला आहे. म्हणून मला आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे की अतिशय समाधानकारक आपण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रगती केली. आणि ह्या प्रगतीमध्ये विशेष करून शासनाचं जे आम्हाला सहकार्य मिळालं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असतील, ते जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आणि स्वर्गीय अजितदादा पवार ह्यांचं गेलं 1-1.5 वर्षामध्ये खूप मोठं सहकार्य मिळालं. त्यामुळं गव्हर्मेंट पातळीवर आमचे जे काही पैसे येणं होते ते मोठ्या प्रमाणात आले. त्याचाही फायदा आमच्या बँकेची बॅलन्स शीट चांगली होण्याला झाला. आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये ही बँक पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त करेल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लगाम लावला असं एक मंडळ, अनावश्यक खर्चाला लगाम लावला असं आपण याच्यात एक ओळ आहे याच्यात. म्हणजे अनावश्यक खर्च म्हणजे नेमकं त्याच्यात काय, म्हणजे अमिल म्हणलं ना आता. अरे बा, आज 53 कोटी जरी प्रॉफिट असलं तर चेअरमन गाडी वापरत नाही. आम्ही असो, हनुमंतराव असो, मीटिंगच्या दिवशी जेवढा चहा येतो तो बँक देते. इतर वेळा आम्ही जेव्हा बँकेत जाऊन बसलो, तुम्ही आला तर चहा आम्ही पाजवतो, बँकेचे पैसे घेत नाहीत. अशा प्रकारची काही थोडी शिस्त केली. ह्याच्यामुळे फार फरक पडत नाही, पण केलं आपण जेवढं काही करतो. मानधन म्हणजे काय, मीटिंगचा भत्ता ते किती आहे? हां, मध्ये बंद केलं होतं. हे काय जेव्हा प्रॉफिट सुरू झालं ना केलं. ठेवू मग. हां, नोकर भरतीचा बा कोणी आणलं म्हणण्यापेक्षा काय झालं मी तुम्हाला सांगतो. गव्हर्नमेंटच्या नावाप्रमाणे 3 कोटेशन आले पाहिजेत. आम्ही सुरुवातीला जेव्हा भरलं
त्यावेळेस टाटा जे कन्सल्टन्सी आहे त्यांनी सांगितलं की आम्ही टेंडर भरत नाही, आम्हाला न भरता आम्हाला एकट्याला बोलवत असेल तर आम्ही घेतो. मग 2 टेंडर आले. 2 टेंडरपैकी एक टेंडरबद्दल माहिती अशी आली की पूर्वी त्यांची इन्क्वायरी चालू होती. जी कंपनी थोडी लो होती, समजा लोएस्ट कंट्रीवाला. मग आम्ही ते चर्चा केली तर त्यांचं रिपोर्टिंग गेलं होतं की बा त्यांनी मागच्या नोकर भरतीमध्ये जे काही म्हणून आम्ही दुसऱ्याला दिलं म्हणजे ऑर्डर दिली नव्हती, चर्चा आली होती बोर्डामध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे काही लोक मग मुख्यमंत्र्याला बोलले असतील किंवा गव्हर्नमेंटच्या लेवलला हे काही लोकांनी विरोधकांनी तक्रार केली, समजा की बा बँक भरतीमध्ये अमुक आहे तमुक आहे. भरतीच झाली नाही तर अमुक तमुकचा विषय नव्हता, तुम्हाला माहिती. म्हणून आम्ही काय केलं की त्याची कॅन्सल केली, त्याला ऑर्डर दिली नाही. मग आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही ठरवा, ती पेंडिंग राहील तर पेंडिंग राहील. नायगावचे आमदार नायगावचे आमदार हां वरती मी स्थगित केली असं टिमकी वाजून लागली. त्यांच्यामुळं नाही, ते बोललेत हाऊसमध्ये बोलले, आपण ते ऐकलं असेल सगळ्यांनी. पण त्याच्यामुळे नाही काही हे पहा, पत्रकारांनी थोडं लिहिलं, तेही गव्हर्नमेंटला गेलं, असं झालं. काही गोष्टी झाल्या, तुम्हाला सगळ्याला माहीत आहेत. ते दादा, या प्रत्येक प्रकरणात बँक संचालकांचे खूप म्हणजे बदनामी झाली, खोटा ठरवला असं झालं, याबद्दल तुमचे काय मत? नाही, ऐकून घ्या ना. माझं मत आहे की ज्या ठिकाणी भरतीच झालं नाही त्या ठिकाणी अमुक झालं, त्यानं पैसे घेतलं म्हणायचा विषयच येत नाही. खोटा ठरवला भरती झाल्यावर आपण म्हणू शकलो असतो, पण भरतीच झाली नाही. पण त्यावेळेस पोलीस संचालक किंवा आपण काही खुलासा गेला नव्हता. खोटा ठरला का? खोटा ठरवला त्यावेळेला संचालकांनी. या बातम्या आल्या किंवा हे लोकप्रतिनिधी हाऊसमध्ये जे बोलले. नाही, ऐकून घ्या. जेव्हा लेखी परीक्षा होतात, प्रोसिजर असं आहे की लेखी परीक्षेला जे आहे ना 90 मार्क आहेत. 10 मार्कापैकी 5च मार्क जे आहे ना एक पॅनल आहे इंटरव्ह्यूचं, त्या इंटरव्ह्यूच्या पॅनलला 5 मार्काचे अधिकार होते. मग ते 5 मार्कामध्ये तुम्ही 70 वेळेला 80 करू शकत नाही ना, आणि प्रोसिजर आहे. म्हणून माझं मत काय आहे की त्यामध्ये आजकाल तुम्हाला माहीत आहे की होते, चर्चा होते, काही गोष्टी नसलेली होते, आणि एकदा तुम्ही लोक चर्चा केला तर ते थोडंसं गव्हर्नमेंटलाही वाटते की बाई तर काहीतरी असेल. नाही, पण आपल्या बाजूने काही खुलासा आला नाही दादा. आणि काही म्हणजे जे असं हे करू लागले त्यांच्या विरुद्ध काही कारवाई किंवा डिफेमेशन असं काहीच झालं नाही. एक लक्षात घ्या जागीरदार, तुम्ही मला गेल्या 25 वर्षापासून ओळखता. मला कोणी चोर म्हणलं तर मी चोर नाही असं म्हणायचा प्रयत्न करत नाही, कारण मी नाहीच ना. खुलासा कशासाठी देऊ? बँकेच्या बाबतीत तुम्हाला मागेही माहीत आहे की मी 1989ला चेअरमन होतो, नंतर चेअरमन होतो. मध्ये अशा प्रकारचं खूप प्रेसमध्ये आलं की दादाच्या काळामध्ये बँक तोट्यात गेली. आजही माझ्याकडे बॅलन्स शीट आहे, त्यावेळेस तोट्यामध्ये गेली नाही. पण मी त्याचं कधी उत्तर दिलं का तुम्हाला? पण वैयक्तिक असं नाही, पण संचालक मंडळाची बदनामी झाली, आपली काहीतरी बाजू यायला पाहिजे होती. नाही, आपण GB मध्ये बोललो होतो ना हनुमंतराव. हे काय म्हणले नाही, ते काय म्हणले नाहीत, काय JB मध्ये यांना मान्य असल्यासारखं बोलले सगळं. जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं. आता हे माझे आमदार राहिलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, समोर कोण आहे? जागीरदार, हे आम्हाला ऐकायची सवय झाली आता. त्यामुळे त्याचा खुलासा करत गेलो ना तर मग दादा त्याच्या मागे कोणी षडयंत्र होतं का? त्या सर्व प्रकरणाच्या मागे मी कोणावर आरोप फिरोप करत नाही. आता काय, आम्ही केअरटेकर आहोत, तर उगी आता ह्या अखेरच्या मीटिंगमध्ये कुणावर टीका टिप्पणी करायची माझी इच्छा नाही. 2024 मध्ये अर्ज मागवण्यात आले होते लिपिक पदभरतीसाठी, आणि ती सुद्धा आकारण्यात आली होती. परंतु त्या तदनंतर त्या पदभरती संदर्भात उमेदवारांना काही सूचना सुद्धा दिलेल्या नाही. ती बदल सुद्धा काही माहिती दिलेली नाही. सांगा, कदम सांगा तुम्ही. मध्ये
जे टेक्निकल आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्याच्यासाठी जाहिरात आहे, बाकी कुठलीही जाहिरात नाही. परंतु अन्य अजून बँकेचे जे थकबाकीदार आहेत मोठे मोठे, त्याचं काय रेशो काही आहे का? होतच मागे. 130 कोटी थकलेले आहे ना त्याच्यामध्ये आहे. सांगा ना, सांगा. 130 कोटी थकलेले आहेत गेल्या 20-25 वर्षापासून बिगर शेती कर्ज. त्यासाठी संचालक मंडळाने काय कारवाई केली? रिकव्हरीसाठी आपण काही रिकव्हरीसाठी काय? हा रिकव्हरी कारवाई केली म्हणून तर वसुली झाली ना. नाही रेशो जो आहे तुलनेने विचार 6 वर्षामध्ये संचालक मंडळाने जे रिकव्हरी केली 562 कोटी रुपये एनपीए होता तो 136 कोटीवर आलेला आहे. म्हणजे ही उपलब्धी खूप चांगली आहे. आता जे राहिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही म्हणताय कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना यांच्याकडून 43 कोटी रुपये आपण वसूल केलेले आहेत आणि येत्या 6 महिन्यामध्ये अजून 10 कोटी रुपये वसूल होणार आहेत. त्यामुळे कलंबर कारखाना 100% नील होईल. शिवाय कलंबर त्याशिवाय गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपली प्रक्रिया चालू आहे. यामध्ये IFCI इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यासोबत चर्चा चालू आहे. त्यांचा फर्स्ट चार्ज आहे आणि नांदेड जिल्हा बँकेचा सेकंड चार्ज आहे आणि यामध्ये प्रोरेटा कसा हे करायचा त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. IFCचा तुमचा मागच्या 10 वर्षापासून जो वाद आहे येस तो कुठपर्यंत म्हणजे अजूनही चालूच आहे का? नाही अजूनही चालू आहे. आता IFCI ही सेंट्रल एजन्सी आहे आणि त्यांना जे पॉवर्स आहे ते म्हणतात की आम्हाला व्याज माफ करता येत नाही आणि आम्ही म्हणतो की व्याज माफ कदम मुद्दलाच्या एक प्रमाणामध्ये. नाही हे पहा थोडं क्लिअर करतो मी. IFCIचा मुद्दा असा आहे, सुरुवातीला 1980 मधला कारखाना आहे, मीच त्याचा संस्थापक आहे. त्यावेळेस कोणती बँक फायनान्स करत नव्हती. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं IFCI फायनान्स कॉर्पोरेशन होतं ते द्यायचं. त्यावेळेस त्यांनी 4 कोटी रुपये दिले. आता काय झालं आहे, ते 4 कोटीचे त्यांनी 50 कोटी करून ठेवलेत. बँकेचा विषय आहे की आम्ही जेव्हा ॲक्शन करू त्याची किंमत 40 कोटीच्या वर येणार नाही. मग त्याच्यावर पूर्ण जर IFCIने क्लेम केला तर आम्हाला काहीच मिळणार नाही. तर आमचं म्हणणं काय आहे की बा जे काही येईल आमच्या त्यांच्या रेशोमध्ये वाटप करावं. एक अशोकरावजीच्या उपस्थितीमध्ये जेव्हा आमचे कराड साहेब राज्यमंत्री होते दिल्लीला मीटिंग झाली. हां दिल्लीला. पण त्याचं काही त्यांनी जसं त्या मिटिंगचं काही GR काढला नाही की काही नाही. तर आता ऐकून घ्या ना, कोर्टात जाऊन हा विषय हे होत नाही. आता आपण त्याचा अभ्यास करतोय. नंतर अजितदादाशी आम्ही बोललो होतो. अजितदादा मिटिंग ठेवणार होते पण मध्येची घटना झाली. म्हणून तो विषय IFCIचा ह्याच्यासाठी आहे की त्यांनी जर सगळे पैसे घेऊन गेले तर मग आपल्याला त्या हराशीमधून काही मिळणार नाही. या आता परवाची ना ते सांगतील. त्या संदर्भामध्ये आपल्याला ज्ञात आहे की हाऊसमध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली की थकबाकीदाराला 2 लाखाची कर्जमाफी आणि चालूबाकीदाराला 50,000चं प्रोत्साहन देण्याचं मान्य केलेलं आहे. त्या संदर्भामधला डेटा जो आहे सर्व बँकर्सनी दिलेल्या वेबसाईटवर म्हणजे पोर्टलवर अपलोड केलेला आहे. परंतु अद्याप शासनाकडून GR निघालेलं नाही आणि त्यामुळे कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 16,800 लोक जे थकबाकीदार होते त्यांचा साधारणतः 123 कोटी रुपयांचा डेटा जो आहे तो आपण अपलोड केलेला आहे. आणि याशिवाय 49,583 सभासद जे ते चालू बाकीदार आहेत त्यांचा 326 कोटी रुपयांचा डेटा अपलोड केलेला आहे. 123 किती जणांचे? 49,883 रुपये. असेल हुतात्मा असेल जय शिवशंकर असेल या सर्वांना मिळून 130 कोटी रुपये कारखान्यात बऱ्याच म्हणजे हे असतात पतसंस्था त्यांनी आपले खाते बाहेर काढले होते जिल्हा परिषद शिक्षक असतील ते परत आले का? 100%. आता ज्या पगारदार पतसंस्था होत्या बँकेच्या अडचणीच्या काळामध्ये बँकेपासून दूर गेल्या होत्या. आता सर्व पतसंस्था जे ते जिल्हा बँकेकडे आल्या 200 कोटीचं फायनान्स पगारदार पतसंस्थांना जिल्हा बँकेतून वाटवतात. नाही नाही मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित आहात आणि गोदावरीचं मी संस्थापक असल्यामुळे थोडंसं गोदावरीबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची आहे. गोदावरी मनार कारखाना 2004 मध्ये जे आहे ना सेक्युटरायझेशन ॲक्ट खाली जे आहे ना गव्हर्नमेंटनं जप्त केला. एकदा कारखाना जप्त केल्यानंतर तुम्हाला तो कारखाना हर्रास करून जे काही पैसे असतील ते जमा केले पाहिजेत. आणि ते त्यावेळेस गोदावरी मनारचं कर्जच होतं फक्त 5 कोटी.
म्हणजे आज जे तुम्हाला 30 कोटी 40 कोटीची चर्चा होते 5 कोटी होतं आणि त्यावेळेस साखर आणि मोलायसस होती तिथं गोडाऊनमध्ये. मग गव्हर्नमेंटनं काय केलं, डॉलेक्स म्हणून एक कंपनी आहे तिला 5 वर्षासाठी लीजवर दिलं. दरवर्षी काहीतरी 1.5-2 कोटी असं काहीतरी त्याचं हे. मग तुम्ही एकदा गव्हर्नमेंटनं लीजवर दिल्यानंतर गोदावरी मनारचा विषयच राहिला नाही ना. आणि त्यांनी 2 वर्ष चालून तो पळून गेला. ती केस चालू आहे. आज खरं पाहिलं तर गोदावरी मनारचे जे 40 कोटी म्हणतात ना हे अतिशय चुकीचा आकडा आहे. सेक्युरिटायझेशन ऍक्ट खाली त्यावेळेसचा जो आकडा आहे त्याच्यानंतर तर ते गव्हर्नमेंटचा विषय आहे ना. तुम्ही तुमच्या ताब्यात घेतला, समजा 2 कोटी आले, तुम्ही हरास करून आमच्या नावानं जमा करायला पाहिजे होतं ना, केलं नाही ना ते. हे कुठं मांडा आमचं थोडी बाजू, नाही तर काय होते प्रत्येक वेळा तोच विषय येतो की बा 30 कोटी 40 कोटी तेवढा अमाऊंटच नव्हता तो. बरोबर राजकीय बदलाची काही संकेत आहेत त्यामध्ये? काय बदलाय एक अजून नाश्त्याची व्यवस्था इथंच करू द्या की तिथं जाऊन टेबलवर करायचं. इथं पॉलिटिकली मला जास्त विचारू नका कारण मी फार आता ॲक्टिव्ह नाही. अजितदादांनी आश्वासन दिलं होतं ते अजितदादाच गेले. हां ते ठीक आहे, चालते त्याला काय.